नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, सेतू अभ्यासक्रमातील आजचा आपला 31वा दिवस। आज आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार, चौकोनाचे गुणधर्म यांचा अभ्यास करणार आहोत। जरा आठवूया, चौकोन ABCDची आकृती काढा, त्यावरून लगतच्या बाजूंच्या जोड्या, सम्मुख बाजूंच्या जोड्या, लगतच्या कोणांच्या जोड्या, सम्मुख कोणांच्या जोड्या तसेच कर्णांची नावे लिहा। चौकोन ABCDची आकृती तुम्हाला काढायला सांगितलेली आहे। या ठिकाणी मी चौकोन ABCDची आकृती काढली बघा, छोटीशी। प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे, त्यावरून लगतच्या बाजूंच्या जोड्या। आता लगतच्या बाजू, लगतच्या म्हणजे जवळच्या, म्हणजे बाजू AB बाजू BC ही एक जोडी झाली। बाजू BC बाजू CD दुसरी जोडी, बाजू CD बाजू DA तिसरी जोडी, बाजू DA बाजू AB चौथी जोडी। अशा लगतच्या बाजूंच्या जोड्या आपल्याला मिळाल्या। त्यानंतर सम्मुख बाजूंच्या जोड्या, सम्मुख म्हणजे समोरासमोरील, बाजू BC च्या समोर येणारे बाजू AD, बाजू AB ची सम्मुख बाजू आहे बाजू CD, बाजू CD बाजू DC एकच। त्याच्यानंतर लगतच्या कोणांच्या जोड्या, लगतचे म्हणजे जवळचे कोण, म्हणजे कोण A कोण B ही जोडी झाली एक। दुसरी जोडी कोण B कोण C, तिसरी जोडी कोण C कोण D, चौथी जोडी कोण D कोण A। याप्रमाणे लगतच्या कोणांच्या जोड्या आपल्याला लिहिता येतील। सम्मुख कोणांच्या जोड्या, समोरासमोरील कोण, Bच्या समोर कोणता कोण आहे बघा, D, म्हणजे कोण B कोण D, कोण A कोण C, या झाल्या सम्मुख कोणांच्या जोड्या। तसेच कर्णांची नावे लिहा। आता कर्ण म्हटल्यानंतर समोरासमोरचे शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड। चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D। हे समोरासमोरचे शिरोबिंदू जोडायचे। मी इथे जोडलेलं नाही आहे, म्हणजे BD हा जर रेषाखंड आपण ड्रॉ केला, काढला, तर त्या चौकोनाचा हा एक कर्ण होणार आहे। त्याचबरोबर AC जर आपण रेषाखंड काढला, तर हाही त्या चौकोनाचा एक कर्ण होणार आहे। हे आपलं पूर्वी झालेलं आहे। त्यानंतर चौकोनाचे प्रकार किती व कोणते ते प्रत्यक्ष आपण आता पाहणारच आहोत। चौकोन 4 रेषाखंडांनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला चौकोन असे म्हणतात। म्हणजे 4 रेषाखंडांनी बंदिस्त केलेली आकृती तिला चौकोन असं म्हणतात। आपण या ठिकाणी चौकोन ABCD बघितला बघा, ही 4 रेषाखंडांनी बंदिस्त झालेली आकृती आहे। आणि मग अशा प्रकारच्या आकृतीला म्हणायचे चौकोन। चौकोनाचे प्रकार, चौकोनाचा पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, समांतरभुज चौकोन। ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात। ही एक समांतरभुज चौकोनाची आकृती आहे। चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे। याला समांतरभुज चौकोन का म्हणायचं, तर समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर आहेत, म्हणजे AD आणि BC ह्या बाजू समांतर आहेत। त्याचबरोबर AB आणि DC ह्या बाजू समांतर आहेत, म्हणजे बाजू AB समांतर बाजू DC, बाजू AB समांतर बाजू DC आणि बाजू AD समांतर बाजू BC। आणि मग असा चौकोन असेल तर त्याला म्हणायचं समांतरभुज चौकोन। समांतरभुज चौकोनाचे काही गुणधर्म आहेत। पहिला गुणधर्म, सम्मुख भुजा एकरूप असतात, म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात। म्हणजे ADची लांबी आणि BCची लांबी सारखीच येणार आहे, म्हणजे ह्या बाजू सारख्याच झाल्या। त्यानंतर AB आणि DC ही बाजू सारखीच झालेली आहे। AD 5 सेंटीमीटर तर BC पण 5 सेंटीमीटर, DC 3 सेंटीमीटर तर AB तुमची 3 सेंटीमीटर येणार आहे, म्हणजे सम्मुख भुजा एकरूप असतात। दुसरा गुणधर्म, सम्मुख कोण एकरूप असतात, म्हणजे समोरासमोरील कोण एकरूप असतात। B कोण 60 अंशाचा तर त्याच्या समोरील कोण D हा 60 अंशाचा, कोण A 120 अंशाचा तर कोण C 120 अंशाचा येणार आहे,
म्हणजेच सम्मुख कोण एकरूप असतात. कर्ण परस्परांना दुभागतात. इथे कर्ण दाखवलेले नाहीत बघा. हा इथून असा BD एक कर्ण काढला आणि AC हा एक कर्ण काढला, तर हे कर्ण एकमेकांना काय करतात, दुभागतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा हे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागणे म्हणजे दोन सारखे भाग होणे. म्हणजे या ठिकाणी इथे आपण जर O नाव दिले या छेदनबिंदूला, तर या ठिकाणी AO आणि OC ही किंमत सारखीच येणार आहे. त्यानंतर BO आणि DO ही किंमत सारखीच येणार आहे. म्हणजे या चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात, दुभागतात. असा हा चौकोन समांतरभुज चौकोन. त्यानंतर चौकोनाचा पुढील प्रकार आहे आयत. त्यालाच दुसरं नाव आहे काटकोन चौकोन. आयतालाच दुसरं नाव आहे काटकोन चौकोन. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन असे म्हणतात. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात म्हणजे 90 अंशाचे कोन असतात, अशा चौकोनाला म्हणायचं काटकोन चौकोन. किंवा त्यालाच दुसरं नाव आहे आयत. चौकोन ABCD हा आयत आहे. ABCD हा आयत आहे कारण यामध्ये कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D बरोबर 90 अंश, म्हणजे प्रत्येक कोन 90 अंशाचा आहे. आयताचे गुणधर्म: सम्मुख भुजा एकरूप असतात. म्हणजे AB आणि DC या सम्मुख भुजा एकरूप झाल्या. त्यानंतर AD आणि BC या सम्मुख भुजा एकरूप झाल्या. सर्व कोण एकरूप असतात. प्रत्येक कोन 90 अंशाचा आहे म्हणजे सर्व कोण एकरूप असतात. कर्ण एकरूप असून परस्परांना दुभागतात. कर्ण कुणाला म्हणणार आपण, तर BD हा रेषाखंड काढावा लागेल आणि AC हा रेषाखंड काढावा लागेल. म्हणजे कर्ण एकरूप आहेत. म्हणजे BD आणि AC हे कर्ण एकरूप असतात. BDची लांबी 10 असेल तर ACची लांबी पण 10च येणार आहे. म्हणजे कर्ण एकरूप असून परस्परांना काय करतात, दुभागतात. दुभागणे म्हणजे दोन सारखे भाग होणे. म्हणजे कर्ण परस्परांना काय करतात, दुभागतात. अशा प्रकारे हे आयताचे गुणधर्म. त्यानंतर पुढील चौकोन आहे तो म्हणजे चौरस. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात. म्हणजे ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन म्हणजे A काटकोन, B काटकोन, C काटकोन, D काटकोन आणि सर्व बाजू पण एकरूप असतात. म्हणजे AB, BC, CD आणि AD ह्या बाजू पण एकरूप. बाजू AB बरोबर बाजू BC बरोबर बाजू CD बरोबर बाजू AD. बाजू AB बरोबर बाजू BC बरोबर बाजू CD बरोबर बाजू AD. आणि कोन A बरोबर कोन B बरोबर कोन C बरोबर कोन D बरोबर 90 अंश असं असेल तर अशा प्रकारच्या चौकोनाला म्हणतात चौरस. आणि मग या चौरसाचे गुणधर्म आहेत. सर्व भुजा एकरूप असतात. म्हणजे ही जर तुमची 3 सेंटीमीटर असेल तर ही पण 3, ही पण 3 आणि ही पण 3. त्याच्यानंतर कर्ण एकरूप असून परस्परांचे लंब दुभाजक असतात. कर्ण म्हणजे BD रेषाखंड काढावा लागेल आणि हा AC काढावा लागेल. म्हणजे कर्ण एकरूप असतात. म्हणजे याची लांबी जर 10 असेल तर याची पण लांबी तुमची 10च येणार आहे, जी काय असेल ती. त्याच्यानंतर इथे कर्णांनी दुभागल्यामुळे दोन सारखे भाग होतात. बघा प्रत्यक्ष आपण कर्ण दाखवूया, समजायला अधिक सोपं जाईल. कर्ण एकरूप असतात म्हणजे ACची लांबी आणि BDची लांबी सारखीच असते. कर्ण एकरूप असून परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे या ठिकाणी कोन भरतो 90 अंशाचा. आणि दुभागणे म्हणजे दोन सारखे भाग होणे. म्हणजे या ठिकाणी आपण जर कर्णांच्या छेदनबिंदूला O नाव दिलं तर कर्ण दुभागले गेले म्हणजे AO.
आणि CO यांची किंमत सारखीच येणार आहे. त्याचप्रमाणे BO आणि ODची किंमत सारखीच येणार आहे. थोडक्यात हे चारही तुकडे जे आहेत हे एकरूप असतात. हे चारही तुकडे एकरूप का झाले तर कर्ण एकरूप आहेत. म्हणजे BD जर 10 तर BO पास येणार आहे आणि OD पण पास येणार आहे. BD 10 झाल्यामुळे AC 10 कारण कर्ण एकरूप आहेत. म्हणजे हा भाग पास येणार, हा भाग पास येणार आणि या ठिकाणी 90 अंशाचा कोन पण भरणार. म्हणजे कर्ण एकरूप असून परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्यानंतर चौकोनाचा पुढील प्रकार, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. म्हणजे ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप आहेत अशा चौकोनाला म्हणायचं समभुज चौकोन. उदाहरणार्थ ABCD हा समभुज चौकोन आहे कारण यामध्ये ABची लांबी, BCची लांबी, CDची लांबी आणि ADची लांबी या सर्व समान आहेत म्हणजे एकरूप आहेत. म्हणजे बाजू AB बरोबर बाजू BC बरोबर बाजू CD बरोबर बाजू AD असं असेल तर अशा चौकोनाला म्हणायचं समभुज चौकोन. आता या चौकोनाचे काही गुणधर्म, सर्व भुजा एकरूप असतात. त्याच्या नावातच आहे सर्व बाजू एकरूप झाल्या. भुजा म्हणजे बाजू. सम्मुख कोण एकरूप असतात, समोरासमोरील कोण एकरूप असतात. म्हणजे Aचं माप 50 अंश तर Cचं माप पण 50 अंश, Bचं माप 130 अंश तर Dचं माप पण 130 अंश. म्हणजेच सम्मुख कोण एकरूप असतात. कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. कर्ण म्हणजे AC आणि BD एकमेकांना काय करतात, दुभागतात. आणि परत कसे दुभागतात ते तर लंब. म्हणजे इथे 90 अंशाचा कोन होतो आणि दोन भाग सारखेच होतात. अशा प्रकारचे हे समभुज चौकोनाचे गुणधर्म आहेत. त्यानंतर चौकोनाचा पाचवा प्रकार समलंब चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. चौकोन ABCD हा समलंब चौकोन असून बाजू AB समांतर बाजू CD. म्हणजे असा काही चौकोन का त्याच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते. बघा AB आणि DC ही जोडी समांतर आहे. म्हणजे या बाजू पुढे किती वाढवल्या तर त्या छेदणार नाहीत. मात्र AD आणि BC ह्या बाजू समांतर नाहीत. लक्षात घ्या, ही बाजू जर पुढे अशी आपण वाढवली, ही बाजू पुढे जर वाढवली तर कुठेतरी त्या छेदणार आहे. म्हणजे सम्मुख बाजूंची, समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर आहे अशा प्रकारच्या चौकोनाला म्हणतात समलंब चौकोन. आणि मग या चौकोनामध्ये बाजू AB समांतर बाजू CD आहे. यानंतर यावर आधारित आपल्याला सोडवायचं आहे आता स्वाध्याय. पहिला प्रश्न, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला टिंबटिंब असे म्हणतात. आत्ताच बघितलं आपण, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते असा चौकोन म्हणजे समलंब चौकोन. पर्याय बघा, हा समलंब चौकोन पर्याय आला D. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला D. त्यानंतर दुसरा प्रश्न, टिंबटिंब या चौकोनाचे कर्ण एकरूप असून परस्परांना काटकोनात दुभागतात. कर्ण एकरूप पण आहे आणि काटकोनात पण दुभागतात. म्हणजे लंबदुभाजक आहेत थोडक्यात. आणि अशा प्रकारचा चौकोन असतो चौरस. चौरसाचे कर्ण एकमेकांना काय करतात, काटकोनात दुभागतात आणि ते एकरूप पण असतात. म्हणजे याचा पर्याय आलेला आहे तुमचा C. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, प्रश्न दुसरा, ओळखा माझे सर्व कोण काटकोन आहेत, मी कोण. बघा, चौकोनाचा प्रकार त्यांनी विचारला आहे का माझे सर्व कोण काटकोन आहे, तर मी कोणता चौकोन आहे. आता कोणाचे कोण काटकोन असतात, एक चौरसाचे कोण काटकोन असतात आणि एक आयताचे कोण काटकोन असतात. म्हणजे एक तर मी चौरस आहे नाहीतर मी आयत आहे. दुसरा प्रश्न, माझ्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत, मी कोण. सर्व बाजू सारख्याच आहेत. एक चौरसामध्ये सर्व बाजू समान लांबीच्या असतात आणि एक समभुज चौकोनामध्ये सर्व बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजे एकतर मी चौरस आहे नाहीतर मी समभुज चौकोन आहे.
माझे सर्व कोण समान, सर्व बाजू समान आहेत, सर्व कोण पण समान आहेत आणि सर्व बाजू पण समान आहेत. सर्व कोण समान म्हणजेच प्रत्येक कोण काटकोन आहे आणि सर्व बाजू पण समान आहेत म्हणजे मी कोण आहे, चौरस आहे. माझे सर्व कोण समान असतात आणि सर्व बाजू पण समान असतात म्हणजे मी चौरस आहे. माझे कर्ण एकरूप आहेत परंतु ते काटकोनात छेदत नाहीत. कर्ण एकरूप आहेत असे चौकोन कोणते? एक आहे चौरस आणि दुसरा आहे आयत. पण चौरसाचे कर्ण एकरूप असून ते एकमेकांना काटकोनात छेदतात, यांनी म्हटलं काटकोनात छेदत नाही. आणि मग असा चौकोन असतो आयत का ज्याचे कर्ण एकरूप असतात परंतु काटकोनात छेदत नाहीत. अगोदर आपण सर्व गुणधर्म अभ्यासलेले आहेत. प्रश्न तिसरा, चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे तर खालील चौकटी पूर्ण करा. आणि मग या चौकटी तुम्हाला पूर्ण करायला त्यांनी सांगितलेल्या आहे. आकृती त्यांनी आपल्याला दिलेली नाही. आपण जर आकृती काढली तर उदाहरण सोडवायला आपल्याला सोपं जातं. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे अशी आपण एक आकृती काढलेली आहे. इथे बघा, पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणजे या चौकोनाला समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म लागू पडणार आहेत. पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, बाजू पी क्यू समांतर बाजू, बाजू पी क्यू, बाजू पी क्यू समांतर बाजू काय येणार आहे? एस आर, ही समोरची बाजू समांतर येणार आहे. एस आर किंवा आर एस दोघांचा अर्थ एकच. बाजू क्यू आर एकरूप बाजू, परत बॉक्स दिला आहे. बाजू क्यू आर ही बाजू क्यू आर आहे, ही कुणाबरोबर एकरूप येणार आहे? तर याबरोबर एकरूप येणार आहे. कारण समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणजे क्यू आर, बाजू क्यू आर एकरूप बाजू पी एस. त्याच्यानंतर कोन पी एकरूप कोन, कोन पी एकरूप कोन आर. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात म्हणून कोन पी एकरूप कोन आर होणार आहे. त्याच्यानंतर कोन पी अधिक कोन एस बरोबर टिंबटिंब. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे. त्यांची आपण जर छेदिका मानली तर हे आंतरकोन होतात. आणि दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं की आंतरकोनांची बेरीज असते 180 अंश. म्हणजे या ठिकाणी कोन पी अधिक कोन एसचं माप तुम्हाला मिळणार आहे 180 अंश. त्यानंतर प्रश्न चौथा, 6 सेमी रुंदी असणाऱ्या आयताचा कर्ण 10 सेमी आहे तर त्या आयताची लांबी व परिमिती काढा. 6 सेमी, प्रश्न चौथा, 6 सेमी रुंदी असणाऱ्या आयताचा कर्ण 10 सेमी आहे तर त्या आयताची लांबी व परिमिती काढा. आता हा प्रश्न आपण प्रत्यक्ष सोडवूया. 6 सेमी रुंदी असणाऱ्या आयताचा कर्ण 10 सेमी आहे तर त्या आयताची लांबी व परिमिती काढा. म्हणजे आपल्याला एक चौकोनाची आकृती काढावी लागेल. त्या चौकोनाचा प्रकार आहे आयत आणि त्याचा कर्ण तुम्हाला 10 सेमी दिला आहे, रुंदी 6 सेमी दिलेली आहे आणि तुम्हाला लांबी विचारली आणि परिमिती विचारलेली आहे. समजा चौकोन ए बी सी डी हा आयत आहे आणि ह्या आयताचा कर्ण ए सी आहे, हा 10 सेमी लांबीचा आहे आणि या आयताची रुंदी म्हणजे ए बी, बी सी ही झाली लांबी. सर्वसाधारणपणे लांबी ही रुंदीपेक्षा मोठी असते आणि मग ही रुंदी आपण 6 दाखवली. तुम्हाला विचारलं आहे काय काढा? त्या आयताची लांबी काढा म्हणजे बी सी काढा आणि परिमिती काढा. परिमिती म्हणजे काय? जेवढ्या बाजू असतात तेवढ्या बाजूंची बेरीज. आणि मग आयताची परिमिती बरोबर ही लांबी आणि ही लांबी सारखीच येणार आहे म्हणजे लांबी 2 वेळा आली. त्यानंतर ही रुंदी आणि ही रुंदी सारखीच आहे म्हणजे 2 वेळा रुंदी आली. म्हणजे 2 लांबी अधिक 2 रुंदी. आणि आपण जर 2 कॉमन काढला तर कंसामध्ये मिळणारे तुम्हाला लांबी अधिक रुंदी. म्हणजे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी असं सूत्र आपल्याला मिळणार आहे. आता प्रत्यक्ष उदाहरण आपण हे सोडवूया. समजा चौकोन ए बी सी डी हा आयत आहे. ए बी सी डी हा आयत आहे. पहिल्यांदा आपण आकृती काढायची आणि नंतर मग लिहायला सुरुवात करायची. हा ए बी सी डी आयत आहे, त्याच्यामध्ये 6 सेमी रुंदी आहे म्हणून ए बी बरोबर 6 सेमी येणार आहे. कर्ण 10 सेमी आहे म्हणजे ए सी 10 सेमी येणार आहे. आणि आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो त्यामुळे या ठिकाणी बी हा कोन 90 अंशाचा भरणार आहे. बी कोन 90 अंशाचा झाला
म्हणजेच त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण तयार झाला बघा. हा भाग सोडून द्या, फक्त त्रिकोण ABC विचारात घ्यायचं. हा काटकोन त्रिकोण तयार झाला. हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे यामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. पायथागोरसचा प्रमेय आपल्याला काय सांगतो, तर काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण, कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. उरलेल्या दोन बाजू म्हणजे AB आणि काय BC यांच्या वर्गांची बेरीज, याला म्हणतात पायथागोरसचे प्रमेय. आणि मग त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश, याला कारण आयताचा कोन, कारण आयताचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. आणि हा काटकोन आल्यामुळे पायथागोरसचा प्रमेय वापरला. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. कारण पायथागोरसचे प्रमेय ACची किंमत 10 आहे, 10चा वर्ग बरोबर ABची किंमत 6 आहे, 6चा वर्ग अधिक BCचा वर्ग. 10चा वर्ग 100 बरोबर 6चा वर्ग 36 अधिक BCचा वर्ग. 36 इकडे गेले वजा झाले, म्हणजे 100 वजा 36 बरोबर BCचा वर्ग. 100मधून 36 गेले 64 उरतात बरोबर BCचा वर्ग. आता आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घ्यावी लागेल. आणि मग दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन BC बरोबर 8 सेमी, BC बरोबर 8 सेमी. आणि BC ही त्या आयताची आहे लांबी. BC काय आहे, आयताची लांबी. आणि मग म्हणून त्या आयताची लांबी 8 सेमी आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला आहे तुम्हाला, त्यांनी आयताची काय काढायला सांगितली, परिमिती. आणि मग आयताच्या परिमितीचं सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती आलेली आपली, लांबी म्हणजे BC आणि ती आलेली आहे 8 अधिक रुंदी, रुंदी आहे AB आणि ती आहे 6. म्हणजे 8 अधिक 6 दोघांची बेरीज केली 14, त्याला 2ने गुणायचं म्हणजे 14 दुने 28, म्हणजे त्या आयताची परिमिती तुम्हाला मिळालेली आहे 28 सेमी. अशा प्रकारे या चौकोनाचा आपण आज अभ्यास केलेला आहे. चौकोनाचे आपण 5 प्रकार पाहिलेत. तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्न त्यांनी विचारलेला होता, चौकोनाचे प्रकार किती व कोणते. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये चौकोनाचे 5 प्रकार दिलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून चौकोनाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन. समलंब चौकोनाचाच तो एक प्रकार आहे का ज्याच्या असमांतर बाजू एकरूप असतात. आणि अजून एक चौकोनाचा प्रकार आहे तो म्हणजे पतंग, त्यालाच म्हणतात पतंगाकृती चौकोन. हे काय आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले नाहीत. तर अशा प्रकारे हे चौकोन आणि या चौकोनाच्या प्रकारांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपला हा भाग पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.